जाऊयात नाशिकमध्ये। नाशिक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या विजय करंजकर यांनी अर्ज खरेदी केलाय, त्यामुळे करंजकर बंडखोरी करतील अशी शक्यता वर्तवली जाते। तर ठाकरेंनी वर्षभरापूर्वी त्यांना नाशिकच्या उमेदवारीचा शब्द दिला होता, मात्र ऐनवेळी राजाभाऊ आजे यांना संधी दिल्यानं करंजकर नाराज आहेत। महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंना 3 वेळा बोलावून सुद्धा करंजकर गेलेले नाहीत। तर फडणवीस आणि शिंदेंकडे त्यांनी उमेदवारीसाठी देखील प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। अखेर त्यांनी अर्ज विकत घेतल्यानं त्यांच्या बंडखोरीची शक्यता आता वर्तवली जाते। गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचं बोललं जात होतं। उद्धव ठाकरेंनी त्यांना 3 वेळा बोलण्यासाठी बोलवलं, मात्र ते गेले नाहीत आणि एकूणच त्यांनी भाजपकडून महायुतीकडून सुद्धा उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न त्यांचा यशस्वी ठरला नाही असं बोललं जात आहे। त्यामुळे आता हा उमेदवारी अर्ज ते भरणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे आता बंडखोरी करणार की उद्धव ठाकरे त्यांना समजवण्यात यशस्वी होणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।